नमस्कार मित्रांनो. मार्केट हा निव्वळ सायकॉलॉजीचा खेळ आहे. ओके. तुम्ही मास्टर आहात का मार्केट मास्टर आहे? ओके. हा विषय आहे मुख्य, की तुम्ही जर मास्टर झाला तर तुम्ही मार्केटवर विजय मिळवू शकता, आणि मार्केटला जर तुम्ही मास्टर बनवून दिलं तर तुम्ही कधीच विजय मिळवू शकत नाही. याचं कारण एकच आहे की मार्केट म्हणजे एक मॉल आहे, राईट. तुम्ही मॉलमध्ये जर सारखे जात राहिलात दर महिन्याला, दर आठवड्याला, तर तुम्ही नको असलेल्या वस्तू घेऊन येता, राईट. कारण मार्केट तुम्हाला अट्रॅक्ट करत असतं, सारखं मॉल अट्रॅक्ट करत असतो. हे नवीन आलं आहे, ते नवीन आलं. तसंच मार्केट आहे. मार्केट्समध्ये सुद्धा नवीन IPO, नवीन शेअर, नवीन टूम्स काहीतरी निर्माण होत असतात. त्यामुळे तुम्हाला आपल्याकडे दर महिन्याला सॅलरी येत असते, त्यातलं सेव्हिंग आपण करतच असतो. त्यामुळे अननेसेसरीली आपण जर रोज मार्केट उघडलं तर आपण अननेसेसरी शेअर्स विकत घेतो आणि त्याच्यामध्ये अडकून पडतो. तसं करू नका. मार्केट असं शॉप आहे की जे तुम्हाला पाहिजे तेव्हाच तुम्ही उघडू शकता. आणि काय 15-20 दिवस किंवा 2 महिने उघडलं नाही ते काय फरक नाही पडत, राईट. मार्केटमध्ये जेव्हा तुफानी ॲक्शन येईल तेव्हा तुम्ही उघडा आणि उघडून विका किंवा परचेस करा. हा खरा गुरुमंत्र आहे. आणि मार्केट सायकोलॉजिकल खेळ काय आहे की मार्केट तुमच्या सायकोलॉजीवर खेळत असतं. जर तुम्हाला ते भिवत असतं मग तुम्ही रॉंग टाईमला विकता, किंवा तुम्हाला अतिशय अट्रॅक्ट करत असतं की आता मध्ये इतके नवीन शेअर्स येतात की हा शेअरची आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये नाही आहे म्हणून तो घ्या, हा घ्या करत आपल्याकडे फापट पसरा जास्त निर्माण होतो. त्यामुळे मार्केटवर तुम्ही विजय मिळवायचा असल्यास रोज मार्केट बघणं बंद करा. ओके. TV चॅनल्सला रोज मार्केट त्यांचं चॅनल उघडावंच लागतं, राईट. त्यांच्याकडे काही गत्यंतर नसतं. मी तर म्हणतो त्यांनी सुद्धा जुने एपिसोड दाखवावे, जे चांगले आहेत, उत्तम आहेत. त्यांच्याकडे पण प्रचंड ज्ञानाचा भंडार आहे, ते दाखवत सुटावं. ओके. रोजचं रोज तुम्ही अँकरिंग करता आणि म्हणजे काहीतरी आता गेल्या 2-3 आठवड्यामध्ये मार्केटमध्ये काहीच होत नाही, तरीसुद्धा रोज TV चॅनल उघडतात, काहीतरी सांगतात, काहीतरी सपोर्ट सांगतात, काहीतरी रेजिस्टन्स सांगतायत. ओके. त्याला काय म्हणायचं, क्षणभंगूर अर्थ आहे. ती लेवल तुटली की नवीन लेवल, ती लेवल तुटली की नवीन लेवल, असं सगळं चाललेलं आहे. त्यामुळे त्या मोहाला बळी पडू नका. रोज मार्केट बघू नका. आणि डोंट अलाउ मार्केट टू मास्टर यू, बट यू शुड मास्टर द मार्केट. तरच तुम्ही 15% CAGR का 20% CAGR सुद्धा उत्पन्न मिळवू शकाल. ओके. मार्केट हे कधीतरी करण्याची गोष्ट आहे. मे बी महिन्यातनं एकदा, किंवा SIP नाही म्हणत आहे मी, महिन्यातनं 3दा किंवा 3 महिन्यातनं एकदा, की मार्केट तुफानी काहीतरी ॲक्शन देतं तुम्हाला. आता ट्रम्पच्या प्रॉब्लेम्समुळे की डील होणार नाही सगळ्यांना तर बुद्धू बनवत चाललं आहे. मार्केटला पण बुद्धू बनवत आहे आणि लोक आपल्या स्वतःला बुद्धू बनवून घेत आहेत. बुद्धू बनवून घेऊ नका. जीवनात सार्थक गोष्टी करण्याच्या बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या करत राहा. जीवन अर्थपूर्ण बनवा. नॉट बिकॉज ऑफ अर्थ म्हणजे पैसे, पण दुसऱ्या अर्थाने अर्थपूर्ण बनवा. आणि हा अर्थ तुमच्या मागे धावत येईल, राईट. फक्त तुम्ही रोज मार्केट बघू नका आणि वेळ वाया घालवू नका. याच्यासाठी केलं आहे मी हा व्हिडिओ. सायकोलॉजिकल खेळ आहे, त्याला बळी पडू नका, पण मार्केट सोडू पण नका. ओके. ही डायकॉटॉमी आहे, बघा तुमच्या लक्षात येते का. थँक्यू सो मच.